हार्दिक शुभेच्छा। आपल्या गाड्यांचा आवाज कमी केला तर आमची आवाज सर्वपर्यंत पोहोचणार। प्रजासत्ताक दिन आज आपल्याला स्वातंत्र्य भेटला आणि आज 75वा आपल्या प्रजासत्ताक दिनाची पूर्णता होते। प्रजासत्ताक दिनामध्ये आपल्याला स्वातंत्र्य भेटला, पण ते स्वातंत्र्य आहे कुठे असा आजच्या युवकांना प्रश्न विचारला तर त्यांनाही उत्तर भेटणार नाही। म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपला भारतीय संविधानचा किमान तरी प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपण सर्वांनी वाचावाच, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले संविधानाचे शिल्पकार। असा संविधान पूर्ण विश्वामध्ये कुठेच नाहीये इतकी मोठी लोकशाही। विश्वाची सर्वात मोठी लोकशाही म्हणजे आपला भारत देश ओळखला जातो आणि त्याचा संविधान इकडचे प्रत्येक युवकांनी वाचावा असं माझी त्यांना नम्र विनंती आहे। आपल्याला जे स्वातंत्र्य भेटलं आहे ते स्वातंत्र्य जर बघायचं असेल, ते स्वातंत्र्य कुठे लिहिलेलं असेल तर ते आपल्या संविधानात लिहिलेलं आहे आणि त्या संविधानाने दिलेला अधिकार, आज मी जे बोलतोय हे बोलण्याचा अधिकार, आज आपण लिहितोय ते लिहिण्याचा अधिकार, आज आपण संघटित होऊन संघ निर्माण करतोय त्याचा अधिकार, स्वतंत्रपणे खेळण्याचा अधिकार, हे सर्व अधिकार आपल्याला हे संविधानाने दिलेले आहे। म्हणून आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाची खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुका युवा प्रतिष्ठान, महाबळेश्वर तालुका युवा प्रतिष्ठानची दाग तर आहेतच आमच्यावर, कारण आमचे लाडके मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री जे 18-18 तास काम करतात, असे तसे आपले सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेब हे आपल्या तालुक्यातूनच येतात, बरोबर ना। म्हणून येताना फटाके वाजले तर मी सांगितलं की बाबा बरोबर बघा ते शिंदे साहेबांचे फटाके कधी वाजणार। आणि आपण जे क्रांती घडवलेली आहे महाराष्ट्रात, जे नैसर्गिक युती होती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची, ज्याला सांगून आपण लोकांकडे मत मागितला, ज्याला सांगून आम्ही निवडून आलो आणि ज्यांना सांगून आम्ही महाराष्ट्रात सत्ता केली, तर अनैसर्गिक युती तोडून परत नैसर्गिक युती निर्माण केली। आज महाराष्ट्रात आपण दहीहंडी जोराने साजरा केली, गणपती साजरा केला, नवरात्री साजरा केली आणि आता 22 जानेवारी आपण साजरा केली। असा या वातावरणात आज 26 जानेवारी आपण साजरा करतोय। मी परत महाबळेश्वर तालुका युवा प्रतिष्ठान या सर्व कार्यकर्त्यांना, जाधव असतील, सर्वांचे नाव घ्यायला गेलो तर खूप वेळ लागणार, पण सर्वचे सर्व खाली पण उभे आहेत, वरती पण आहेत, ते सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा तुमच्या मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही इतकी चांगली स्पर्धा भरवली। आणि एक गोष्ट आहे मी बघितलेलं आहे महाबळेश्वर तालुक्यामध्ये, शिस्तीत सर्व, नाही तर इतर ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बघतात की आपण अंपायरने डिसिजन दिला तर त्याच्या विरोधात कोणीतरी प्लेयर बोलतो किंवा कोणीतरी त्यांचा मॅनेजर बोलतो, पण महाबळेश्वर तालुक्याच्या लोकांनी जे शिस्त निर्माण केलेली आहे, ते खेळाडूमध्ये जे शिस्त दिसली त्याबद्दल खेळाडूंचा पण खूप खूप आभार व अभिनंदन। आणि असंच खेळत राहा, हसत राहा, मस्त राहा आणि 2024 आणखीन मस्त आमचाही करा अशी नम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब आपल्याला एक विनंती आहे, आमच्या कार्यकर्त्याचा एक सत्कार झाला म्हणजे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सत्कार झाला तुमच्या हस्ते। समीर कदम साहेब या पुढे या, सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांनी या, फक्त 1 मिनिटाचा फक्त वेळ घेतो, 1 मिनिटाचा, म्हणजे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सत्कार झाला असं समजू। घ्या ना ते शाल वगैरे घ्या, त्या साईड हातात घ्या, शाल घ्या, सन्मान चिन्ह घ्या। तू काय करतोय? सुबीजी साहेबांना द्या। हा त्याचा माझा केलं त्यांचं केलं एकच हरकत, सिनियर आहे ते। तुमच्यापेक्षा तरुण दिसतात आपले धन्यवाद साहेब। समीरजी कदम साहेबांचा सत्कार आमचे नवीन दिवे साहेब, सगळे पालघर जिल्हा शिवसेना संघटक यांच्या वतीने होत आहे। आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सत्कार झाला आम्ही असं समजतो। आणि 1 मिनिट
आम्ही परत परत वारंवार प्रत्येक ठिकाणी बोलतो की आम्ही गट नाही, आम्हीच शिवसेना आहे, आमच्याचकडे धनुष्यबाण आहे. म्हणून जे काय अँकर असतील किंवा जे काय बोलणारे असतील त्यांनी शिवसेना म्हणूनच आमचा उल्लेख करावा आणि खास करून महाबळेश्वर तालुक्याने तर उल्लेख तसंच करायला पाहिजे. त्याबद्दल दुमत असायलाच नको. आणि धनुष्यबाण पण आपला आहे, शिवसेना हे नाव पण आपली आहे, आम्ही कुठेही गेलो नाही, आम्ही आमच्या पक्षातच आहोत. आणि परत गट हे आम्हाला उल्लेख करू नका. मी दुसऱ्याला कोणाला करायचं नाही करायचं त्याचा मी सांगत नाही, पण शिवसेना म्हणजे आम्हीच. शी म्हणजे शिष्टबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाबाई आणि ना म्हणजे जिथे नामर्दाना थारा नाही तशी हे शिवसेना या 4 अक्षराच्या बरोबर आम्ही होतो, आहे आणि राहणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.